हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक आहे असाल तर बघा, समाज कल्याण विभागाच्या 7 मार्चला जो पेपर झालेला आहे आणि कोणत्या टॉपिकवर त्यांनी भर दिलेला आहे, तर शिफ्ट 1, 2 आणि 3 आहे. जितके पूर्ण ऑल शिफ्टमध्ये जे पेपर आलेले आहेत ते मध्ये कोणते टॉपिक आलेले आहे, तर माझ्या मैत्रिणीने मला शेअर केलेले आहे. ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर बघा, मराठीमध्ये कोणते आलेले आहेत. मराठीमध्ये मनीवर 3 प्रश्न विचारण्यात आले आहे. लेखक आणि टोपणनावावर 2 प्रश्न, अलंकारावर 3 प्रश्न, समासावर 2 प्रश्न, उतारावर 5 प्रश्न, समानार्थीवर 2 प्रश्न, विरुद्धार्थीवर 2 प्रश्न, वाक्यप्रचारावर 3 प्रश्न आणि प्रयोगवर 1, विभक्तीवर 1 आणि मिश्र वाक्य आणि होकारार्थी वाक्यावर असे मराठीचे इतके टॉपिक विचारण्यात आलेले आहेत. इंग्लिशमध्ये कोणते टॉपिक विचारण्यात आले आहे, तर आर्टिकल्स, सिनोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल म्हणजे करेक्ट स्पेलिंग आपल्याला करायचं आहे, त्याला मिसस्पेल्ड इररवर आलेला आहे. पॅसेजवर विचारण्यात आले. पॅसेजवर 5 क्वेश्चन विचारण्यात आले आहेत. अँथेनम्सवर 2 विचारण्यात आले आहे. ॲडम प्रेजेसवर आणि क्लॉज टेस्टवर सुद्धा विचारण्यात आले आहे. हे इंग्लिशमध्ये आलेले आहे. आणि सामान्य विज्ञानमध्ये कोणते विचारण्यात आले आहे, प्राचीन व मध्ययुगीन इतिहासावर 3 प्रश्न विचारण्यात आले आहेत. भूगोलमध्ये मृदावर 1 प्रश्न विचारण्यात आले आहे. खनिज संपत्ती व ऊर्जा साधनेवर 3 प्रश्न विचारण्यात आले आहे. आणि चालू घडामोडी 2023 आणि 24वर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. राज्यशास्त्रावर 5 प्रश्न विचारण्यात आले आहे. व्यक्तिविशेषवर 1 प्रश्न विचारण्यात आला आणि खेळ व खेळाडूवर 2 प्रश्न आणि योजनावर 2 प्रश्न, पर्यटन स्थळावर 1 प्रश्न आणि संगणकावर सुद्धा 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर अजून मॅथ्स कोणते टॉपिक विचारण्यात आले आहे, पण येथे रिझनिंग बिलकुल काही विचारण्यात आलेलं नाही. एक बी प्रश्न रिझनिंगचा एक बी विचारण्यात आलेला नाही, फक्त मॅथ्सचे. आता मॅथ्सचे कोणते टॉपिक विचारण्यात आले आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा, पहिला आहे सरासरी, दुसरा आहे समीकरणे, तिसरा आहे प्रमाण, चौथा आहे टक्केवारी, 5वा आहे विलिनीकरण, 6वा आहे घातांक, 7वा आहे मिश्रणे, 8वा आहे पदावली, 9वा आहे व्यास, 10वा आहे नफा-तोटा आणि 11 आहे व्यवहारे. इतके प्रश्न म्हणजे इतके टॉपिक मॅथवर विचारण्यात आलेले आहेत. तर होप करते की हे तुमच्या समोरच्या पेपरामध्ये तुमच्या कामात येणार आहे. तर आणि मैत्रिणी, जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तेव्हापर्यंत ठीक आहे, चला बाय.